नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे डाळ ढोकळी। डाळ ढोकळी आंबट, गोड, तिखट अशा प्रकारची करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ढोकळी पण वेगळ्या पद्धतीची बनवणार आहे। तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करू। तर हे डाळ ढोकळीचं साहित्य आहे। तर ही तूर डाळ घेतलेली आहे मी, पण ती मी आहे ना पाण्यात भिजत ठेवली, कारण कोणती डाळ शिजत नाही, आपल्याला चांगली शिजायला पाहिजे डाळ, त्याच्यासाठी मी भिजत ठेवलेली होती 2 तास अगोदर। तर बघा छान आपली डाळ ना भिजली गेली आहे, ही चांगली शिजणार आपली डाळ। तर त्याच्यामध्ये मी घालायला हे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, घातले तर म्हणजे छान लागतात असं ते खायला। तर शेंगदाणे घेतले, ते शिजवताना मी घालणार आहे कारण शिजतील व्यवस्थित ना म्हणून। आणि त्याच्यासाठी मी थोडस हिरवं वाटप करणार आहे, आलं, लसूण आणि मिरचीचं। आणि टोमॅटो घालणार आहे, टोमॅटो घेतले। त्याच्यासाठी मी हे आपल्याला ढोकळी करायला गव्हाचं पीठ घेतले आणि जरासं बेसन घेतले, कोथिंबीर, कढीपत्ता, चिंच, गूळ, चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला, हिंग, मेथी, जिरं, ओवा आहे ना ते पीठ मळताना थोडासा क्रश करून घालायचा आहे, हळद, मिरची पावडर, धने पावडर आणि राई। आता मी डाळ शिजवून घेते कुकर मध्ये। त्याच्यात पाणी घालून घेते। थोडीशी हळद घालायची आपल्याला त्याच्यात, आणि हे शेंगदाणे घालून घेते। हे कसे डाळ शिजेल ना त्याच्यावर शेंगदाणे छान शिजले जातील आपले, ते खायला ना छान लागतात। आणि थोडस मीठ, आता याला 3-4 शिट्या मी काढून घेणार। आता हे ढोकळीसाठी मी पीठ मळून घेते, त्याच्यासाठी एक गव्हाचं पीठ घेतले मी, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। त्याच्यात हे छोटे 2 चमचे मी बेसन घालते, ओवा घालते आपला क्रश करून, हातावर असा क्रश करून ओवा घालते आणि चवीनुसार थोडस मीठ घालून घेते। आता हे मळून घेते मी पीठ, थोडं म्हणजे एकदम सैल नाही मळायचे, घटसरच मळायचे, थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे। त्यात ना हळद, मिरची पावडर वगैरे टाकतात, तर मी असंच मळून घेणार आहे, कारण आपल्या डाळीमध्ये हे सगळं साहित्य जाणारच आहे, म्हणून हे ढोकळीचं पीठ मी असं साधं भिजून घेते। आता हे असं मी मळून घेतलंय घट्ट असं, त्याला थोडं तेलचं बाइंडिंग करते आणि मग थोडा वेळ आपल्याला ना झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपली डाळ पण कुकरला शिजून होईल। प्रकारे आपलं हे ढोकळीचं पीठ मळून झालंय। आता थोडा वेळ मी ढाकून ठेवते याला। आता मी ह्या पिठाच्या ना ढोकळ्या करून घेते लाटून, पोळी लाटून घेतली आहे, पण यावेळेस मी आहे ना त्याचा म्हणजे आकार वेगळा करणार आहे। तर आपल्याला ही थोडी जाडसरच ठेवायची आहे आणि स्क्वेअर कापून घ्यायचे आहेत आपल्याला।
दाखवते, स्क्वेअर मध्ये कापून आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे. अशी स्क्वेअर घेतलाय हा मी पोळीचा, इथे जॉईंट मारून परत ही अशी दुसरीकडे जॉईंट, अशा प्रकारे आपली. बघा आता अजून एक दाखवते, हे अशी जॉईंट आणि ही दुसरी साईडला आपली दुमडून ही अशी आपली ढोकळी बनवली आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या ढोकळ्या ह्या बनवून घेते आणि ह्याला आपल्याला जरा उकडवायचे. आता मी सगळ्या अशा प्रकारे तयार करून घेते. आता हे मी गॅसवर एक भांडे ठेवून त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे, ते गरम करून घेते. मग आपल्याला त्याच्यात त्या ढोकळ्या उकळवून घ्यायचे. अशा प्रकारे मी आता ह्या पिठाच्या ढोकळ्या करून घेतलेल्या आहेत. थोडं वेगळं करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे छान पण वाटतात बघायला. आता ह्याला आपल्याला ना उकळवून घ्यायचंय. मी त्याच्यासाठी पाणी ठेवले गॅसवर. आता मी हे गॅसवर भांडे ठेवून पाणी गरम करत ठेवलेलं, त्याच्यात मी थोडं तेल घालून घेते, कारण आपल्या त्या ढोकळ्या एकमेकांना चिटकायला नको म्हणून. आणि थोडं मीठ. तर ह्या ढोकळ्या मी सगळ्या ह्याच्यात उकडवायला घालते. आता ह्या सगळ्या ढोकळ्या मी ह्याच्यात घालून घेतल्यात. आता याला 10 मिनिटं आपल्याला शिजवायचे. ह्याच्यामध्ये व्यवस्थित वरती येतील, तशा पाण्यावर तरंगतील. तोपर्यंत मी हे आपलं वाटण जरा जाडसर वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात. मी हे आलं, लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यात ना जरा असं जाडसर वाटून काढत आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी हिरवं वाटून घेते मिक्सर मधनं. हा मिक्सर आम्ही आता नवीन घेतलेला आहे, ॲटमबर्गचा मिक्सर. बघा पुष्कळ, म्हणजे आमचे पुष्कळ वापरून झाले आहेत आणि ते बिघडले पण आहेत. आणि मेन म्हणजे काय असते, ते आपलं भांड मिक्सरचं भांड ते व्यवस्थित आपलं घाईघाईत कधी असलो की म्हणजे व्यवस्थित लागत नाही आट्यामध्ये. असं ते काय होते मग खालून म्हणजे हे होते, हे खराब होते. बरीच भांडी आमची अशीच गेली, खालचं हे खराब होते. आता हे मिक्सर खूप छान आहे, कारण हे आट्यात बसल्याशिवाय चालू होत नाही. आता हा असंच आपण मी बसवला नाही आट्यात, असंच ठेवलंय तर तो चालू नाही होणार. बघा असं लाल लाईट दाखवते, म्हणजे तो नीट बसला नाही आट्यामध्ये म्हणून. आता हा व्यवस्थित आट्यात बसवते. बघा असा आवाज येतो, नीट आट्यामध्ये बसला ना की त्याचा असा आवाज येतो. मग ते आपला नीट आट्यामध्ये बसलाय. मग छान वाटलं पण जाते बारीक वगैरे.
मला असं थोडं जाडसरच हवंय आहे म्हणून मी एवढंच वाटून घेते, पण हा मिक्सरला खूप चांगलं आहे. आता आपल्या ह्या ढोकळ्या बघा कशा वरती आलाय, जे त्या शिजलंय, छान असं शिजलंय त्या. आता आपण गॅस बंद करून घेते आणि आपल्याला डाळ फोडणीला घालायची आता, मग त्याला सोडायचे. आता मी हे काढून घेते आणि हे आपल्याला पाणी, आपल्याला डाळीत ह्याचा वापर करायचा आहे. पाणी व्यवस्थित हे करून आता हे आपलं काढून झालंय ढोकळ्या, पण दिसायला किती छान असं मोमोज केल्यासारखं असं वाटतंय. आता मी गॅसवर हा वाडगा ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. आता तेल आपलं तापलंय, त्याच्यात मी राई घालून घेते. राई चांगली तडतड व्हायची. मेथीचे दाणे, जिरं, कढीपत्ता, हिंग, आणि हे आपण वाटलेलं आहे ना, हिरवं वाटलेलं असं ते घालून घ्यायचं. चांगलं तडतड करून तेलामध्ये थोडीशी हळद टाकते, कारण आपण डाळ शिजताना घातलेली होती हळद. त्याच्यात मिरची पावडर, आणि धना पावडर, आणि टोमॅटो सगळं व्यवस्थित परतवून घेते मी. थोडस मीठ घालून घेते याच्यात पण. टोमॅटो लवकर आपली गळतील म्हणून. आपण डाळ कुकरला कशी शिजली आहे ते बघूया. बघा छान आपली डाळ शिजली आहे. शेंगदाणे आणि डाळ व्यवस्थित शिजले. आता आपल्याला याच्यात घालून घ्यायचे. तर मी ही डाळ ह्याच्यात घालून घेते. मिक्स करायची व्यवस्थित. आता हे चिंच गुळचं पाणी घालत आहे मी ह्याच्यात. ह्याच्यात आपल्याला अजून पाणी घालायचं आहे. तर मी त्या ढोकळ्या ह्याच्यात घालून घेते आणि मग पाणी घालते.
आता हे आपलं शिजवलेलं पाणी आहे ना, ढोकळ्यात शिजवून ठेवलेलं, ते घालून घेते. हे जेवढी पातळ असेल ना, खायला छान लागते. डाळ ढोकळी ना पातळ असेल तेवढी बरी वाटते. आपल्या तशा ते ढोकळ्या आता शिजलेल्याच आहेत. आपल्याला उकळी काढायची आहे ह्याला व्यवस्थित. आता मी याच्यात थोडं मीठ घालून घेते. आपण टाकलेलं होतं थोडं थोडं डाळ शिजताना, टोमॅटो वगैरे परतवताना मीठ टाकलेलं. मी थोडंसं मीठ टाकून घेते. आणि कोथिंबीर पेरून घेते. छान अशी आपली डाळ ढोकळी तयार झाली आहे. आणि ढोकळ्या पण व्यवस्थित अशा सिंगल सिंगल म्हणजे चिकटल्या नाहीत, छान अशा सुटसुटीत आहेत. डाळ ढोकळी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी त्या ढोकळीचा जो आकार आहे छान मोमोज सारखा आला आहे. आणि चवीला पण मस्त आंबट गोड तिखट पण लागते. मस्तच झाली आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.